नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, WHO म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, WHO म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानसशास्त्रामध्ये विचारले IQ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, मानसशास्त्रामध्ये IQ म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील इंटेलिजन्स क्वोशंट। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जागतिक मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, जागतिक मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील 10 डिसेंबर। बघा, या दिवशी जागतिक मानव अधिकार दिन असतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, समाज कार्यामध्ये विचारले केस वर्क म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, समाज कार्यामध्ये केस वर्क म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, केस वर्क म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील व्यक्ती केंद्रित कार्य। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, ICDS बघा, ही योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे? ICDS ही योजना आहे, तर ती खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे? बघा, ICDS बघा, ही योजना बाल विकास आणि पोषण यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे। प्रश्न क्रमांक सहावा बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान बघा, या अभियानाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सन 2005 या वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानाची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक सातवा बघा, सोशल डायग्नोसिस या संकल्पनेचा बघा आधार खालीलपैकी कोणत्या कार्यामध्ये असतो? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सोशल डायग्नोसिस बघा, या संकल्पनेचा या ठिकाणी मुख्य आधार खालीलपैकी कोणत्या कार्यामध्ये असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील केस वर्क या ठिकाणी या कार्यामध्ये या ठिकाणी मुख्य आधार असतो। प्रश्न क्रमांक आठवा बघा, समाज कार्याचे एकूण किती मूल तत्वे असतात? समाज कार्याचे एकूण किती मूल तत्वे असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील समाज कार्याचे बघा एकूण 7 या ठिकाणी मूल तत्वे असतात। प्रश्न क्रमांक 9 बघा, सामाजिक कार्यामध्ये विचारले ग्रुप वर्कचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सामाजिक कार्यामध्ये ग्रुप वर्कचा या ठिकाणी मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील समूहामधील परस्पर संवाद आणि सहकार्य वाढवणे याच्या ठिकाणी ग्रुप वर्क या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, आरोग्य हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? बघा, आरोग्य हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या अधिकारामध्ये येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील आरोग्य बघा, हे प्रामुख्याने सामाजिक या प्रकारच्या अधिकारामध्ये येत असते। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक बघा वैद्यकीय या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच पहा, आपल्याकडे 8000 प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल प्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF पाठवले जाईल। त्यामध्ये बघा असेच महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, TB बघा खालीलपैकी TB म्हणजे बघा क्षयरोग नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील TB साठी बघा
RNTCP या प्रकारची योजना आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। तर 7 एप्रिल सन 1948ला बघा WHO बघा या संघटनेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, मेडिकल सोशल वर्कचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? मेडिकल सोशल वर्कचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर मेडिकल सोशल वर्करचा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बालविवाह प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे? बघा बालविवाह प्रतिबंधक बघा हा कायदा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सन 2006 या वर्षी बघा या ठिकाणी लागू करण्यात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, मनोरुग्णांशी बघा संवाद करताना खालीलपैकी काय महत्त्वाचे असते? बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। मनोरुग्णांशी संवाद करताना खालीलपैकी काय महत्त्वाचे असते? बघा सहानुभूतीने ऐकणे या ठिकाणी हे खूप महत्त्वाचे असते। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, HIV एड्स बघा नियंत्रणासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था ही कार्य करते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। HIV बघा एड्स नियंत्रणासाठी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था या ठिकाणी कार्यही करत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नॅको संस्था या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, समाजकार्यामध्ये विचारले इंटरव्हेन्शन म्हणजे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। सामाजिक शास्त्रामध्ये बघा समाजकार्यामध्ये या शास्त्रामध्ये इंटरव्हेन्शनचा बघा मुख्य अर्थ खालीलपैकी काय होईल? बघा इंटरव्हेन्शनचा बघा मुख्य अर्थ म्हणजेच हस्तक्षेप करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, युनिसेफचं बघा या संघटनेचं प्रमुख कार्य खालीलपैकी काय? बघा युनिसेफ बघा ही एक जागतिक संघटना आहे। या संघटनेचं प्रमुख कार्य खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तर युनिसेफ ऑप्शन क्रमांक बी बाल कल्याण करणे, बालकांचं संरक्षण करणे, बालकांचं संवर्धन करणे बघा ही संस्था या ठिकाणी कार्य करत असते। प्रश्न क्रमांक 19 बघा, VAW या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। VAW बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील व्हायलेन्स अगेन्स्ट वुमेन। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 पहा, रुग्णालयामध्ये विचारले सोशल केस हिस्ट्रीचं महत्त्व हे खालीलपैकी काय असते? रुग्णालयामध्ये विचारले सोशल केस हिस्ट्री यांचं महत्त्व खालीलपैकी काय असते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील सामाजिक पार्श्वभूमी समजणे। ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कल्याण विभाग अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या प्रकारची योजना येते? बघा या ठिकाणी 4 योजना आहेत। यापैकी आपल्याला सांगायचं आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना ही येत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो श्रवण बाळ योजना बघा ही समाज कल्याण बघा विभागाच्या अंतर्गत येणारे एक महत्त्वपूर्ण योजना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, DSM बघा 5 बघा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा महत्त्वपूर्ण ठिकाणी तांत्रिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, DSM 5चा बघा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा मानसशास्त्रामधलं निदान यांचा या ठिकाणी संबंध आहे। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो हे सर्व बघा या ठिकाणी आपल्या महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांच्या PDF मध्ये आहे। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर आपल्याकडची PDF या ठिकाणी PDF सर्वांना मिळून जाईल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले एम्पॉवरमेंटचा बघा एम्पॉवरमेंट म्हणजे खालीलपैकी काय? समाज कार्यामध्ये एम्पॉवरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर समाज कार्यामध्ये बघा एम्पॉवरमेंटचा बघा मुख्य अर्थ म्हणजेच सक्षम बनवणे बघा सक्षम बनवणे। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 24 बघा, मेंटल हेल्थ डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मेंटल हेल्थ डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर 10 ऑक्टोबर बघा या दिवशी मेंटल हेल्थ डे या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्यामध्ये विचारले बघा समाज कार्यामध्ये विचारले
ॲडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय? बघा समाज कार्यामध्ये ॲडव्होकॅसी म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील प्रतिनिधित्व करणे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा मेंटल रिटार्डेशन म्हणजेच याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मेंटल रिटार्डेशनचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील मानसिक दुर्बलता या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा RCH बघा ही एक योजना आहे, खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे? बघा आपल्याकडे बघा हा काल प्रश्न झाला होता. RCH बघा ही योजना तर महिला व बाल आरोग्य यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा भुकेमुळे बघा मृत्यू होणे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समस्येमध्ये येत असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भुकेमुळे बघा मृत्यू होणे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समस्येमध्ये येते? बघा भुकेमुळे बघा मृत्यू होणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील आरोग्यविषयक या ठिकाणी समस्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक कार्याची बघा प्राथमिक पातळी खालीलपैकी कोणती? बघा सामाजिक कार्याची प्राथमिक पातळी खालीलपैकी कोणती आहे? बघा समाज कार्याची प्राथमिक पातळी म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी थेट रुग्णांशी कामं. बघा ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोषण आहारामध्ये विचारले प्रथिनांचं मुख्य कार्य खालीलपैकी काय असते? बघा पोषण आहारामध्ये विचारले प्रथिनांचं मुख्य कार्य खालीलपैकी काय असते? तर शरीराला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील शरीराची वाढ आणि दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा HIV आणि एड्सचा प्रसार खालीलपैकी कशामुळे होतो? HIV आणि एड्सचा बघा प्रसार खालीलपैकी कशामुळे होतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमण. बघा या कारणामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो HIVचा प्रसार हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इम्पॅथी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? इम्पॅथी बघा एक महत्त्वपूर्ण शब्द आहे, या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. इम्पॅथी बघा इम्पॅथी म्हणजेच सहानुभूती. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे? बघा हा प्रश्न काल झाला होता आपल्याकडे. तर पोक्सो बघा हा कायदा बघा बालकांचे लैंगिक शोषण या बघा यांच्या संबंधीचा हा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ADHD बघा ही एक समस्या आहे, तर ती पुढीलपैकी या ठिकाणी कोणासंबंधीची समस्या आहे? ADHD बघा ही समस्या खालीलपैकी कोणासंबंधीची या ठिकाणी समस्या आहे? बघा एकाग्रतेचा अभाव असलेली बघा स्थिती या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36 बघा समाज कार्यामध्ये विचारले रेफरल म्हणजेच खालीलपैकी काय? समाज कार्यामध्ये रेफरल म्हणजेच खालीलपैकी काय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील विद्यार्थी मित्रांनो रुग्णांना इतर सेवाकडे पाठवणे या ठिकाणी रेफरलचा मुख्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक संस्थेच्या बघा कार्यामध्ये विचारले प्रथम टप्पा खालीलपैकी कोणता? बघा सामाजिक बघा संस्थेच्या कार्यामध्ये प्रथम टप्पा खालीलपैकी कोणता टप्पा असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील ओळख पटवणे. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी हा बघा सामाजिक संस्थेच्या कार्यामधला या ठिकाणी प्रथम टप्पा असतो. प्रश्न क्रमांक 38 बघा राईट टू हेल्थ हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या अधिकारामध्ये येत असतो? बघा राईट टू हेल्थ बघा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या अधिकारामध्ये येत असतो? बघा राईट टू हेल्थ बघा राईट टू बघा हेल्थ या ठिकाणी मानवी हक्क या प्रकारच्या अधिकारामध्ये या ठिकाणी येत असतो. प्रश्न क्रमांक 39 बघा अंगणवाडी सेविका खालीलपैकी कोणत्या योजनेखाली कार्य करतात? अंगणवाडी सेविका खालीलपैकी कोणत्या योजनेखाली कार्य करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील ICDS या योजनेअंतर्गत पहा अंगणवाडी बघा सेविका ह्या कार्य करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डिस्चार्ज प्लॅनिंग यांचे महत्त्व हे खालीलपैकी काय असते? डिस्चार्ज प्लॅनिंगचं महत्त्व हे खालीलपैकी काय असते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील रुग्ण घरी जाताना पुढील व्यवस्थेची योजना बघा याच्यामध्ये असते. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजकार्य शिक्षणाचे 3 स्तर खालीलपैकी कोणते स्तर आहेत?
बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, समाज कार्याचे बघा समाजकार्य शिक्षणाचे 3 स्तर खालीलपैकी कोणते आहेत? सिद्धांत, प्रशिक्षण आणि प्रयोग या ठिकाणी बघा हे 3 स्तर समाजकार्याचे या ठिकाणी शिक्षणाचे प्रमुख 3 स्तर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धोक्यामध्ये असलेल्या मुलांसाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? धोक्यामध्ये असलेल्या मुलांसाठी बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे? बघा मिशन वात्सल्य या प्रकारची योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्यकर्ता रुग्णालयामध्ये खालीलपैकी कशासाठी असतो? बघा समाज कार्यकर्ता रुग्णालयामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी असतो? बघा सामाजिक समस्या बघा हाताळण्यासाठी बघा हा समाज कार्यकर्ता या ठिकाणी रुग्णालयामध्ये असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोशल वर्क इंटरव्हेन्शन बघा यामध्ये सर्वात शेवटी टप्पा पुढीलपैकी कोणता येतो? सोशल वर्क इंटरव्हेन्शन यामध्ये विचारले शेवटचा टप्पा खालीलपैकी कोणता येतो? सर्वात शेवटचा टप्पा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील फॉलोअप. बघा या ठिकाणी सर्वात येणाऱ्या ठिकाणी शेवटचा टप्पा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बर्नआउट या संकल्पनेचा बघा उपयोग खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये होत असतो? बर्नआउट बघा ही एक संकल्पना आहे, याचा बघा उपयोग खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये होत असतो? बघा डॉक्टर असेल, सामाजिक कार्यकर्ते असेल, शिक्षक असेल, वरीलपैकी बघा सर्वांमध्ये या ठिकाणी बर्नआउट या संकल्पनेचा या ठिकाणी उपयोग होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मेंटल हेल्थ ॲक्ट बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? मेंटल हेल्थ ॲक्ट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सन 2017 या वर्षी बघा मेंटल हेल्थ ॲक्ट या ठिकाणी लागू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोशिओमेट्री बघा हे खालीलपैकी काय मोजते? बघा सोशिओमेट्री बघा हे खालीलपैकी काय मोजते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील समाजामधले बघा समाजातील संबंधाचं विश्लेषण या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी बघा सोशिओमेट्री याच्यामध्ये या ठिकाणी हे मोजले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट हा खालीलपैकी कोणासाठीचा कायदा आहे? बघा काल आपल्याकडे हा प्रश्न झाला होता, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील 18 वर्षाखालील बघा बालकांसाठी हा या ठिकाणी कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 50 बघा, क्रिसिस इंटरव्हेन्शन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा क्रिसिस इंटरव्हेन्शन म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील तातडीने मदत करणे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 51 बघा, होलिस्टिक हेल्थ म्हणजेच खालीलपैकी काय? होलिस्टिक हेल्थ म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी राहील मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्याचा समन्वय. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 52 बघा कमी वजनी बाळ जन्मण्याचे मुख्य कारण खालीलपैकी काय असू? बघा कमी वजनाचं बाळ जन्मण्याचं मुख्य कारण खालीलपैकी काय असू शकते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील अपुरे पोषण या ठिकाणी मुख्य कारण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाज कार्याचा पाया खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? बघा समाज कार्याचा पाया खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर सहानुभूती या तत्वावर या ठिकाणी समाज कार्याचा पाया हा आधारित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनोरुग्णांसाठी रिहॅबिलिटेशन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा मनोरुग्णांसाठी रिहॅबिलिटेशन म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा मनोरुग्णांसाठी रिहॅबिलिटेशन म्हणजेच मानसिक व सामाजिक पुनर्वसन करणे. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 55 बघा, कम्युनिटी हेल्थ वर्करचं कार्य खालीलपैकी काय असते? कम्युनिटी हेल्थ वर्करचं बघा मुख्य कार्य खालीलपैकी काय असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील आरोग्य सुविधा घरापर्यंत पोहोचवणे हे कम्युनिटी हेल्थ वर्करचं या ठिकाणी मुख्य कार्य असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली? बघा स्वच्छ भारत अभियान बघा सन 2014 मध्ये बघा स्वच्छ भारत अभियानाची या ठिकाणी सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17 डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे खालीलपैकी कोण देत असतात? डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे खालीलपैकी कोण देत असतात? बघा डॉक्टर्स या ठिकाणी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राईट टू एज्युकेशन हा कायदा आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या वयोगटासाठी लागू आहे? बघा 6 ते 14
या वयोगटामध्ये बघा राईट टू एज्युकेशन हा कायदा या ठिकाणी लागू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रुरल हेल्थ सेंटर म्हणजेच खालीलपैकी काय? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुरल हेल्थ सेंटरमध्ये या ठिकाणी येत असतात। प्रश्न क्रमांक 60 बघा, प्रश्न क्रमांक 60 बघा, सुसायडल टेंडन्सी असलेल्या रुग्णांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मदत द्यावी? बघा सुसायडल टेंडन्सी असलेल्या बघा रुग्णांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मदत द्यावी? तातडीने समुपदेशन व संरक्षण या प्रकारची मदत द्यावी। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माल न्यूट्रिशनचा बघा परिणाम खालीलपैकी कशावर होतो? बघा माल न्यूट्रिशनचा बघा परिणाम खालीलपैकी कशावर होत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं बघा उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी लागणारे असेच महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे सर्व विषया ठिकाणी 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF आहे। त्यामध्ये बघा जो अभ्यासक्रम DMER ने बघा जो अभ्यासक्रम दिला होता त्या सर्व या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा तांत्रिक या ठिकाणी प्रश्न अवेलेबल आहेत। जर कोणाला खरंच बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।